गुड मॉर्निंग नाही बोलू शकत, कारण की आता हे सगळं मला क्लीन करायला लागणार आहे. म्हणजे अर्धा डब्बा होता यार, तरीसुद्धा ते बाहेर गेलं आहे. म्हणजे हीट बघ किती आहे, गरमीमुळे हे सगळं असं झालं आहे. आता हे साफ करणं डोक्याचं ताप आहे. मीनवाईल पुढचे 10 दिवस मी धन्यांचं पाणी पिणार आहे. होप त्याच्याने तरी पिंपल कमी हो. त्यानंतर मी गोड डोसे बनवले होते आणि हे जेव्हा टर्नआउट झाले ना, हे खूप मस्त टर्नआउट झाले. ते मीनवाईल एक डोसा करपला होता, कारण की तो ठेवून मी आंघोळीला गेली होती. पण त्यालाही मी वाया जाऊ दिलं नाही आहे. मी तोसुद्धा खाल्ला आहे, म्हणजे मागून तरी मी फिनिश केला आहे त्याला. पण दिस इज सो 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 यमी. कोणी ट्राय नसेल केलं तर एकदा ट्राय करा. तांदूळ, थोडीशी उडदाची डाळ आणि पोहे टाकून मिक्सचर बनवून रात्रभर भिजून आणि पुन्हा त्याला मिक्सरला ग्राइंड करायचे. त्यानंतर धण्यांचं जे पाणी पिते मी, ते वाया नाही जावं म्हणून धणे मी या पॉटमध्ये टाकणार आहे, ज्याने व्यवस्थितपणे कोथिंबीर येण्याचा प्रयत्न. आणि इकडे मी माझ्या हाताने भाकरी बनवणार होती. मला भाकरी एवढ्या चांगल्या येत नाही, पण ठीकठाक मी बनवू शकते, खाण्यालायक तर बनवूच शकते मी. आणि मीनवाईल भाकरी बनवल्यानंतर जो गरम होते ना, नशीब माझ्याजवळ हे आहे, नाही तर माझी तर वाट लागली असते. आणि हे टोमॅटो बघा, 1 वीक पहिले टोमॅटो येत आहे आणि त्यांची वाट लागली होती. म्हणजे आजकाल भाज्या पण चांगल्या येत नाहीत, असं चालले. आणि मी त्यानंतर हे वाटाण्याचं सॅलड बनवलं होतं आणि त्याच्याबरोबर मी भाकरी खाल्ली आहे. म्हणजे कशाला काही तोडच नाही असं मी बोलूच शकते. मीनवाईल हे सगळं आवरून मी माऊचा अभ्यास घ्यायला गेले होते आणि त्यानंतर मला जायचं होतं मार्केटला, बिकॉज आज गुरुवार होता. आणि ही बोरं मला आवाज देत होते मागून. माझ्या कॅमेऱ्याला काय झालं काय माहिती, मध्ये तो फ्रेममध्ये नाही येत आहे. इकडे आम्ही मार्केटमध्ये थोडंफार भाजीपाला घेतला, कारण की माझ्या घरात तर काहीच नव्हतं आणि हे सुप्रियाचं सगळं सामान होतं. घरी आली 2-2 हेवी बॅग, बिकॉज ऑफ कांदे, बटाटे, लसूण सगळं संपलं होतं आणि मला सगळं घेण्याची खूप गरज होती. त्याच्याचमुळे सगळं आणलं आणि ज्याला त्याला आपल्या जागेवरती ठेवलं. पहिले 5-10 मिनटं मी आराम केला आणि त्यानंतर मला काय माहिती, कालपासून भाकरी बघितली तेव्हापासून मीठ मसाला आणि हळद म्हणजे खायची इच्छा झाली, ते मी खाल्लं. त्यानंतर मी काय काय आणलं होतं, बीटरूट आणला होता, काकडी आणल्या होत्या, पपई मला मिळाली होती, कढीपत्ता सुप्रियाने दिला होता, तो मी भरून टाकला, लिंबू आणले होते, केळे आणले होते. आणि हे सगळं करता करता माझं पाणीसुद्धा आलं होतं. मी एकीकडे पाणी भरत होती आणि एकीकडे ही सगळी कामं करत होती. म्हणजे सगळंच ऑलमोस्ट, कारण की 2-3 वीक झालं मी काहीच भरलं नव्हतं. त्याच्यामुळे हे सगळं भरणं खूप गरजेचं होतं, कारण की घरात काहीच नव्हतं आणि कांदे आता महाग होतील. आणि हे बघा, मी सांगते, आम्ही फ्लावर आणलेला आणि तो इतका मस्त दिसत होता ना, मला ते बघूनच खुशी झाली होती. हे सगळं मी एक एक करून आवरायला घेतलं आहे, की जे ती वस्तू आपल्या जागेवरती जावी. आणि मीनवाईल मी मँगो खाते, कारण की आम्ही मँगोसुद्धा आणले होते. लास्ट समजू शकता, हे टाईमपास केलं आहे. भेटूया